44व्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मी जयश्री देसाई आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते। हा आजचा कार्यक्रम खूप आगळा वेगळा आहे। कदाचित व्यासपीठाकडे बघितल्यावर तुमच्या ते लक्षातही आलं असेल, द्वारकानाथ संझगिरी खूप खुसखुशीत बोलतात। त्यांचे कार्यक्रम अनेक आपण ऐकलेले आहेत। या पुस्तकाबद्दल ते काय बोलतात ते ऐकूया। मी जास्त काही प्रस्तावना करत नाही। ओव्हर टू स्टेजवरचे मान्यवर आणि मित्रांनो, तू भाषण करायचं नाही म्हणाली होतीस आणि आता काय भाषण करायला लावतीस मला? बरं, नाही माईक माझ्या हातून सुटत नाही असं म्हणतात लोक। नाही, फक्त 2-3 गोष्टीबद्दलच सांगतो की हे जे बाहेर खाली नाव आहे हे माझं नाही आहे, कारण मी तसा नाही आहे खरं तर। नाही, म्हणजे माझ्या एका पुस्तकाला विजय तेंडुलकर आले होते, यदी फडके होते, वसुंधरा पेंडसे नाईक होते आणि माझा मित्र नामदेव ढसाळ होता। त्या पुस्तकाचं नाव स्वच्छ ब्राह्मणी नाव होतं, पूर्व अपूर्व। आणि त्या नावाच्या वेळेला नामदेव ढसाळ असं मला म्हणाला त्या सगळ्या 4 ब्राह्मणांकडे बघून, अरे पुस्तकाला असली कसली ब्राह्मणी नावं देतोस म्हणाला। असं मस्त तुझ्या पुस्तकाला माझी बाहेर खाली हे नाव खूप सुंदर होईल। पहिलंच पुस्तक गोलपिटा काढलं तर म्हटलं माझ्यात ती अशी काही हिंमत नाही आहे। दुसरं पुस्तक फुली फुली बगीचा होतं, म्हणजे मलाही आता अजून सांगताना फुली फुली सांगावं लागतं। अशा प्रकारचं पुस्तक असताना पण नंतर मला असं जाणवलं स्वतःला की एक 8-10 वर्षांनी माझ्यात एक थोडीशी हिंमत आली आणि ते नाव खूप चांगलं आहे असं वाटलं। बाहेर खाली हा शब्द जरी आपण वाईट त्याच्यासाठी वापरत असलो तरी तो तितका शब्द वाईट नाहीये, तो शब्द बाहेर खाली नाहीये, एवढंच मला सांगायचं। आणि या माझ्या अख्ख्या पुस्तकामध्ये बाहेर खाली काहीही नाहीये। हा एकच किस्सा आहे, पण तो किस्सा जरी असला तरी तो बाहेर खालीपणात आला। तुम्ही म्हणायचं का काय म्हणायचं ठरवा, 1-2 मिनिटात फक्त सांगतो। लाहोरला आम्ही गेलो होतो, त्या लाहोरमध्ये त्यांची एक सुप्रसिद्ध रेड लाईट एरिया आहे, हिरा मंडी म्हणतात, आणि तिथे साहिर लुधियानवी फिरायचा आणि साहिर लुधियानवी त्या लाहोरच्या मॉल रोडवर फिरायचा। आणि साहिर लुधियानवी प्यासामध्ये जे गाणं लिहिलेलं आहे जिने नाज में, ऍक्च्युली त्याची ती स्वतःची कविता आहे, जिने नाज है हिंद पर वो कहा है, किंवा त्याच्या आधी ते आणि ते पुढचं जलादो जलादो, ही दोन्ही कविता त्याच्या भटकंतीत सुचल्या होत्या आणि त्या सुचल्या त्यावेळेला तो त्याच हिरा मंडीमधून फिरत असावा। आणि त्याच्यामध्ये एक त्याची अशी ओळ आहे, ये बीवी भी है बहन भी है माँ भी। आणि हे वाचल्यानंतर ते अख्खं गाणं तुम्हाला माहिती असेल, ते अक्षर अंगावर काटा आणणारं गाणं आहे। आणि त्या भटकंतीमध्ये मी तिथे गेल्यानंतर एक कॉर्नरला रेस्टॉरंट होतं, त्या रेस्टॉरंटमध्ये खाली अतिशय सुंदर अशी पोर्ट्रेट्स लावली होती, म्हणून त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही शिरलो आणि जेने चढत चढत वरच्या मजल्यावर जाईपर्यंत ती पोर्ट्रेट्स बघितली। त्या पोर्ट्रेटमध्ये एक पोर्ट्रेट असं होतं की एक बाई आपल्या मुलाला घेऊन, एक पुरुष एका मुलाला घेऊन उभे आहे, त्याच्याकडे बाई बघते आणि तो मुलगा रडतोय आणि ती एका गिराईकाबरोबर चाललेली आहे। ते भयंकर टची वाटलं मला। तर तो जो मालक होता त्यांनीच ते पोर्ट्रेट काढलेलं, त्याचे अनेक पोर्ट्रेट्स लागले होते, त्याच्यावर लाईफमध्ये आर्टिकल आलं होतं। तर मी त्याला असं विचारलं की हे पोर्ट्रेट कोणाचं आहे आणि हे तू का काढलंस? तर तो असं मला म्हणाला की ती जी बाई आहे ना, ती बाई माझी बहीण आहे आणि तो जो माणूस चाललाय त्या बाईचं ते मूल माझ्या हातात आहे आणि तो माणूस चाललाय ते गिराईक आहे, त्याच्याबरोबर जाते ते मूल रडतंय, तो माझा भाचा आहे। आणि त्यांनी मला पुढे जे सांगितलं तो असं म्हणाला की माझी आई वेश्या होती, माझी बायको वेश्या होती आणि माझी बहीण वेश्या। आणि त्यावेळेला मला ते साहिर लुधियानवीचं खरंच पटलं। आणि गुरुदत्त मी गुरुदत्तचा वेडा फॅन आहे, त्याच्यावर कार्यक्रम पण करतो। तेवढं मात्र ते पाहिल्यानंतर, ती बाहेर खाली गेल्यानंतर माझ्या डोळ्यात खरं पाणी उभं राहिलं। तेवढाच त्याच्यामध्ये बाहेर खाली असण्याचा एक इन्सिडन्स आहे। बाकी त्यात मी वेस्ट इंडियन्स क्रिकेटबद्दल आणि वेस्ट इंडिजबद्दल जास्त लिहिले, क्रिकेट अगदीच कमी आहे, कारण वेस्ट इंडिज असा देश आहे की जिथे मराठी माणसं सहसा जात नाही। आणि सामनामुळे मला तिथे जायला मिळालं वर्ल्ड कपच्या वेळेला 2007 साली। आणि माझं सुदैव आणि देशाचं दुर्दैव की भारतीय टीम लवकर गेली, त्यामुळे मी फिरायला मोकळा राहिलो तिथे। आणि मग त्या फिरण्यामध्ये मला जे वेस्ट इंडिज दिसलं ते अप्रतिम होतं, कारण लहानपणापासून वेस्ट इंडिज हे मला क्रिकेटचं हॉलिवूड वाटायचं। म्हणजे आमचे सगळे जे हिरो होते ते वेस्ट इंडिज मधले असायचे। आणि एकच किस्सा जाता सांगून मी थांबवतोय की त्या वेस्ट इंडिजमध्ये बार्बाडोस नावाचा एक देश आहे, तो मुंबई एवढा मोठा आहे। आणि या बार्बाडोसमध्ये एकाच वेळेला विक्स, वॉरेल, वॉलकॉट हे 3 प्लेयर 3 स्क्वेअर किलोमीटरच्या एरियात जन्माला आले। आणि त्याच्याच बरोबर सोबर्स, ग्रीनिज, हॉल, ग्रिफिथ, गार्नर हे सगळे तिकडचे आहेत।
तर मी त्या माणसाला सांगितलं की ज्या दादरमध्ये मी राहतो, शिवाजी पार्क दादर ईस्ट आणि वेस्ट, त्यामध्ये सुद्धा तितकेच मोठे मोठे क्रिकेटर. म्हटलं तू नावं घे. मी त्याला सगळी नावं सांगितली. सुभाष गुप्ते, बाळू गुप्ते, त्याच्यानंतर अजित वाडेकर, या साईडला संदीप पाटील, अजित आगरकर, रमाकांत देसाई, त्याच्यानंतर पॅडी शिवलकर, विजय मांजरेकर, संजय मांजरेकर, त्या मागे जाऊन गेलात तर दिलीप वेंगसरकर, वासू परांजपे, अशी 15-20 नावं घेतली. आणि सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे ते जरी तिकडे जन्माला आले नसले तरी तिथेच खेळले. तर तो म्हणाला की खरंच तुमचं म्हणजे शिवाजी पार्क इज बार्बाडोस ऑफ इंडियन क्रिकेट. म्हटलं नो, बार्बाडोस इज शिवाजी पार्क ऑफ वेस्ट इंडियन क्रिकेट, असं मी त्याला सांगितलं. त्याच्यात आहे. आणि या वेस्ट इंडिजमध्ये मला फिरवण्यासाठी सचिन फणसीकर हा माझा एक मराठी मित्र तिथे भेटला. अचानक मित्र झाला आणि त्याने मला खूप चांगल्या प्रकारे वेस्ट इंडिज मला फिरवलं. सामनाच्यामुळे मी बरंच जग फिरू शकलो, याचं ऋण मी नेहमीच मान्य करतो. आणि लोकप्रभामध्ये मी हे सगळे लेख लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि मैत्रीय प्रकाशननी ते छापलं, त्याबद्दल अत्यंत आभारी आहे मी. आणि विशेषतः जयश्री देसाई आणि त्या सगळ्या मंडळीचा की त्यांनी स्वतःचं पुस्तक असल्यासारखं प्रेमाने या सगळ्या गोष्टी ज्या केल्या त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. मी आता जास्त आपला वेळ घेत नाही, पण मला पुन्हा पुन्हा तुमच्या इकडे पुस्तकं काढायला आवडतील, कारण तुमची पुस्तकं खपतात असं तुम्ही आत्ताच सांगितलं. आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. ह्या पुस्तकाबद्दल तुम्हाला सगळ्यांनी आणि तुम्ही सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने आल्या त्याबद्दल धन्यवाद, कारण आपल्याला पुढे कार्यक्रम चालू करायचा आहे. या तिघांच्या ताब्यात देते आणि मी आपली रजा घेते. माझ्या नाही, मी जरा फोटो खाली बसतो माझ्या, ते बरं पडेल. फक्त एकच 1-2 मिनिटं. नाही, मला शिवाजी पार्कला लोक फुल पॅन्टात ओळखतच नाहीत, कारण पहिला बॉल मिलिंद तू टाकतोयस का मी टाकूया? कारण पहिल्यांदा सुरू करतोय. हा, तू टाक, म्हणजे मी ओपनिंग बॅट्समन होतो. तर मला असं वाटतं की पहिला बॉल उद्धवजींनाच टाकतो. की पहिलाच बॉल म्हणजे पुस्तक कसं वाटलं पहिलं, म्हणजे वाचायला तुम्हाला वेळ मिळाला असेलच नक्की. सही करून वाटलं नाही, वाचलं तेव्हा कसं वाटलं? तुम्ही वाटलं बोललात. क्या बात क्या बात आहे, बोला. इथे आज सगळे कोटी भास्कर आहेत, म्हणजे येस, उद्धव पण सॉलिड कोट्या करतो. पुस्तक खरंच छान आहे. म्हणजे प्रकाशन माझ्या हस्ते झाले म्हणून स्तुती नाही करत, पण खरंच चांगलं आहे. एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचं आहे की जे मी पुलंच्या पुस्तकात वाचलं होतं, तुमचा पाय कधी तुम्ही ज्योतिषाला दाखवलेत का? कारण एवढं तुम्ही फिरतात, भटकंती करतात, नुसतं भटकणं त्याला काय अर्थ नाही, पण आपण भटकतोय कशासाठी आणि जो आपण अनुभव घेतलाय, जो आनंद घेतलाय, तो इतरांना कसा द्यायचा ते तुम्ही उत्तम साधलेलात. धन्यवाद. पण मी भटकलो कारण माझा पाय मी जरी कोणाला दाखवला नसला तरी माझा पाय जेव्हा सामनात पडला, सामनावर नाही म्हणजे सामन्यामध्ये पडला आणि त्यानंतर मी भटकंती सुरू केली. त्याच्या आधी मी भटकंती सुरू केली होती, पण सामन्यात पडल्यानंतर तो त्याला चक्र लागला आणि फिरायला लागला. म्हणजे ही जी सगळी मदत जे तुम्ही मंडळी ती केली, तुम्ही संजय राऊत या सगळ्या लोकांनी, आणि असाच पुढे पण भटकंती माझी सुरू राहील हे पाहायलाही काही हरकत नाही. असं म्हणजे पुढची व्यक्ती पण यादी करून ठेवतो. पण एक बघितलं, तुम्ही किती सालापासून वर्ल्ड कप कव्हर करताय? 83. तेव्हा सामना नव्हता. पण एवढे बाहेर भटकलात, पण शेवटी वर्ल्ड कप आपण आपल्या शहरात जिंकलो. तुम्ही जाऊन काय उपयोग नाही झाला? नाही, 83ला मी वर्ल्ड कप जिंकला आणि आलो. म्हणजे माझा किती मी पाय माझा भाग्यवान आहे म्हणायला हरकत नाही. नंतर मधल्या काळामध्ये मी काही नाही जिंकू शकलो, पण मग पुन्हा वर्ल्ड कप इथे आला आणि अपॉइंट करा. तुम्हाला असंच काहीतरी खायला लागत असेल ना तिथे काही वेळेला? काय हा खात असेल, कारण मी डोंगर मात्र फिरतो, नुसता उतरत नाही. उद्धव फिरतो, मी नुसता फिरून परत उतरत नाही. पण एकदा मला याचा किस्सा सांगावं असं वाटतं. आम्ही मध्ये जे पुस्तक आलं महाराष्ट्र देशा, उद्धवने जे सगळं एरियल फोटोग्राफी केली, तेव्हा मी त्याचा सहकारी म्हणून बाजूला होतो. आणि मी त्याला फक्त रिक्वेस्ट केली होती की ती एक रेंज आहे, कळसुबाई, अलंग, कुलंग, मदन, ही सगळ्यात उंच रेंज आपल्या महाराष्ट्रातली. 5,600 फूट कळसुबाई ते 4,800 फूट कुलंग. तर या सगळ्या त्या डोंगरांमधनं आम्ही इगतपुरीवरून उडालो आणि त्या डोंगरांवरून असं फिरत व्हाया नाणेघाट खंडाळ्यापर्यंत जाऊन परत आलो. म्हणजे ते वाटेतले सगळे महत्त्वाचे किल्ले शूट करत होता.
तर मी फक्त त्याला सांगितले माझी एकच इच्छा आहे की तो जो कुलंग आहे आणि अलंग हे 2 किल्ले त्यांचे 4800 फुटावर आहेत आणि त्याच्या पायऱ्या इंग्रजांनी डिस्ट्रॉय करून टाकल्यामुळे आता चढणं जवळजवळ अशक्य, म्हणजे एकदम पट्टीचे गिर्यारोहक चढू शकतात किंवा तुम्हाला रॉक क्लाइम्बिंग वगैरे किंवा दोरबीर लावून चढायला लागतं. आणि माझा एक खांदा निकळल्यामुळे मग ते सगळे प्रकार आता मी बंद केलेत. तर माझी अगदी फार प्राचीन काळी मी तिकडे गेलो होतो, माझी एक इच्छा होती की त्याच्यावर जावं, उतरावं. तर मी त्याला तेवढंच नाही, त्यांनी काय असतं की ते परवानगीचे हेलिकॉप्टर उतरवता येत नाही. तर असं आम्ही अक्षरशः त्या अलंगला असं चिकटून हेलिकॉप्टर नेलं, म्हणजे असं असं म्हणजे पाय टाकलं असतं तर अलंगला त्याच्यावर उतरलो असतं असं. आणि तो माझ्या आयुष्यातला एक अत्यंत आनंददायी क्षण होता. एक फक्त मी जाता जाता म्हणून सांगतो, पण ज्यांना सह्याद्रीचं आकर्षण आणि जे त्या भागात फिरले आहेत त्यांच्याकरता ही फार अवर्णनीय माझ्यासाठी ती गोष्ट होती. तर असा म्हणजे बेसिकली आम्ही फोटोग्राफीच्या निमित्ताने वगैरे ते हेलिकॉप्टरमधनं फिरलो. पण मला खालून चढायची बरीच सवय आहे, कारण माझी ते डिस्कवरी महाराष्ट्र, भटकंती वगैरे जे प्रोग्राम आहेत. आणि आम्हाला कुठल्याही डोंगरामध्ये गेल्यावर आत्तापर्यंत असा अनुभव आहे की अतिशय सुंदर खाणं मिळतं. आणि त्यातही मी तुम्हाला सांगू इच्छितो की सज्जनगडावरचं जेवण अगदी मुद्दाम जाऊन एकदा तरी जेवण, इकडच्या अन्नछत्रात समर्थांना आवडणारं जेवण ते देतात. अरे वा. आणि ते जेवण असतं त्याला त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. अप्रतिम जेवण आणि फ्री, सगळ्यात महत्त्वाचं. आणि दुसरं एक गोष्ट आहे, सासवडला कानिफनाथांची समाधी आहे एका डोंगरावर, आणि तिथे तुम्हाला असं त्या गुहेतनं सरपटत जायला लागतं आतमध्ये, तेव्हा त्याचं दर्शन होतं. तर त्या कानिफनाथांच्या त्या मंदिराच्या मागे त्यांनी एक छोटंसं अन्नछत्रसारखं केलं, धर्मशाळा. आम्ही ते सगळं कव्हर केलं आणि त्या अन्नछत्राच्या इकडे गेल्यावर सगळ्यांना प्रचंड भुका लागल्या होत्या. आणि त्यांनी सांगितलं की आमच्या इकडे अप्रतिम जेवण मिळतं, म्हणून सगळे आम्ही खुश झालो. त्यांनी असं एक समोर ते पत्रावळ टाकली आणि 10-12 जणांचं युनिट, आणि समोर फक्त अशी भाताची रास. आणि मी वाट बघतो अजून काहीतरी येईल, तर फक्त एक आमटी आणून त्याच्यावर वाढली. पण तुम्हाला सांगतो तशी चव मी आत्तापर्यंत अशा आमटीची चव घेतली. आणि त्यांनी सांगितलं मला त्या पुजाऱ्याने तिकडच्या की कानिफनाथांनी स्वतः म्हणून ठेवलंय की माझ्या अन्नछत्रामध्ये जी अन्नाची चव असेल ती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. आणि खरोखर तुम्ही जाऊन एकदा तिकडे जेवून बघा, अप्रतिम जेवण. तर अशा प्रकारचं जेवण आमची डोंगरात फिरताना होतात. मला जरा फोटोग्राफी बद्दल तुम्हाला, कारण फोटोग्राफी हा तुमचा एक अतिशय आवडता कार्यक्रम तुमच्या पुस्तकाचा आहे. नाही चालेल, थोडं लक्षात पण ठेवा. तरी देखील फोटोग्राफी बद्दल मला असं विचारायचं. बसल्यात त्या लिहितील नाही विषय मला सोडून सगळा कार्यक्रम झाला. नाही कारण मलाही स्वतःला फोटोग्राफी करायला आवडेल. आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफी जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला प्राण्याच्या किती जवळ जायला लागतं. म्हणजे वाघाचा, की आता तुम्ही स्वतःच वाघाच्या गुहेत राहतात त्यामुळे तुम्हाला वाघाची भीती असण्याची शक्यता नाही आहे, ही गोष्ट मान्य आहे मला. पण तरी देखील सुसंस्कृत वाघ वेगळा आणि जंगलातले वाघ सगळे आपली वेगळे, माणसं भेटतात तिकडे जंगलात. पण किती म्हणजे कसं हे असतं. थोडंसं काय आपल्या शहरी लोकांमध्ये जंगल म्हटल्यानंतर बरेचसे गैरसमज आहेत, जसे वाघाबद्दल आहेत तुमच्या मनात आता तुम्ही बोललात. पण प्रत्यक्ष म्हणजे मी खरंच सांगतो, उगाच काहीतरी टोमणा मारणं किंवा कुत्सितपणाने बोलत नाही, पण जनावरांमध्ये जेवढी सभ्यता आहे ना तेवढी अनेकदा आपल्याला माणसांमध्ये दिसत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. वाघाबद्दल जर का म्हणाल, जेव्हा मी जंगलात फिरतो तेव्हा उघड्या गाडीतनं फिरतो. म्हणजे जंगलामध्ये त्या जिप्सीच असतात, ओपन जिप्सी, म्हणजे कव्हर वगैरे काढलेलं असतं. आणि पाठीकडे मी कॅमेरा वगैरे सगळे घेऊन बसतो. माझ्यासोबत एकच माणूस असतो, कारण मला जास्त गर्दी आवडत नाही, कारण मग हालचाल कोणतरी हालत असतं काय असं ते. अनेकदा किंबोना सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा मी रणथंबोरला गेलो होतो, जेमतेम एक गाडी येईल जाईल एवढाच तो रस्ता असतो. म्हणजे एक थांबली तर दुसरी येत असेल तर एकीने थांबून दुसरीला रस्ता द्यायचा. अशा वेळेला पाठीकडून एक वाघ येत होता. गाडी थांबवली, मी पाठून तो वाघ येताना फोटो काढत होतो. काढतोय तो माझ्याबरोबर ते फॉरेस्ट ऑफिसर होते. ते साहब अभी चले, बहुत नजदीक आ गया. तुला नाही रुको, गाडी चालू मत करना. गाडी बंद होती. तो फोटो काढता एवढा जवळ आला की मला कॅमेऱ्यामध्ये सुद्धा तो मावत नव्हता. आणि अक्षरशः तुम्हाला मी सांगतो, याच्यात अतिशयोक्ती नाही, त्याला काही फिकीर पडलेली नव्हती. तो जवळपास माझ्या गाडीला अंग घासून सुद्धा गेला असेल, एवढ्या तो जवळून गेला. पण तेव्हा अजिबात मला भीती वाटली नाही, अजिबात वाटली नाही. असे अनेकदा मला अनुभव आलेले आहेत की जवळून गेलेले आहेत वाघ, पण आपण जोपर्यंत त्यांना काही करत नाही तोपर्यंत वाघ काही करत नाही. आणि तेच मला वाटतं जो सिम्बॉल आमचा आहे तेच आमचंही आहे. बाकीच्या लोकांच्या बाबतीतही सगळं नाही. कारण मला याच्यावरून एक किस्सा आठवला की सचिन तेंडुलकरला लहानपणी त्याची इच्छा होती की वाघाच्या पाठीवरून हात फिरवायचा. मी त्याने वडिलांना एकदा सांगितलं होतं राणीच्या बागेत घेऊन जायला. तर मी त्याला असं विचारलं होतं की तू फिरवलायस का रे कधी. तर झिम्बाब्वेमध्ये तो म्हणत होता की तिकडे एक असं वाईल्ड ॲनिमल सगळे टेम केलेलं एक पार्क आहे,
तिथे जाऊन त्यांनी असा वाघाच्या पाठीवरून हात फिरवला. तर म्हटलं बाकीचे प्लेयर्स कुठे होते? ते म्हणाले की नॉन स्ट्रायकर एंडला गेले होते थोडेसे त्यातले. पण तो मला काल परवा मध्ये सांगलो की सिंहाच्या तिकडे पण त्यांनी सिंहाच्या अशा आयाळीवरून पण हे केलं. म्हणजे सिंह जरा जास्त डेंजरस असं म्हणतो. तो म्हणाला असा आ करून ओरडल्यानंतर मग आम्ही 50 फूट बाहेर गेलो. हा भाग वेगळा. पण ती भीती मला वाटतं त्यांच्या जसं जास्त तुम्ही जवळ जाता तसं त्याप्रमाणे ती भीती तुमच्या मनातून जाते आणि ती फोटोग्राफीमुळे तुम्हाला एकदा मला माहिती नाही, पण हातात कॅमेरा असला ना की मला भीती वाटत नाही. जसं जंगली जनावर आहेत तसंच हेलिकॉप्टरमधनं सुद्धा फिरताना म्हणजे एका रिक्षाला फक्त वरती पंखा लावलं तर कसं होईल पूर्ण उघडं, तशा याच्यातनं आम्ही फिरतो. तर कॅमेरा हातात असलं की बाकी सगळं विसरायला होतं. आणखीन कुठल्या प्रकारची फोटोग्राफी तुम्हाला करायला आवडते? म्हणजे काही लँडस्केप आहे, आता पोर्ट्रेट्स मगाशी तुम्ही बोलात पोर्ट्रेट्स आहेत, पूर्वी टेबल टॉप मी करत होतो प्रॉडक्ट्स वगैरे. तर जे काय चांगलं वाटेल ते सगळं चांगलं वाटतं, म्हणजे फोटो काढायलाच काहीच प्रॉब्लेम. आणि फक्त एकच सहज आता तुम्ही वाघाचा अनुभव विचारलात म्हणून, वाघापेक्षा हत्ती हा जास्त आक्रमक आहे. अच्छा. हत्तीच्या पेक्षा अस्वल हे जास्त आक्रमक आहे असं म्हटलं जातं किंवा असं मानलं जातं की 10 वेळा समजा वाघ तुमच्या समोर आला तर 10 पैकी 9 वेळा तो काही न करता निघून जाईल. पण अस्वल जर का 10 वेळा तुमच्या समोर आलं तर ते 10 पैकी 9 वेळा तुमच्या अंगावरती अटॅक करेल. ओके. शम्मी कपूरचे एकदा अटॅक केलं होतं असं शम्मी कपूरने लिहिलं होतं. म्हणजे त्या काळामध्ये. पण आत्ता केलं असतं तर मला वाटतं अस्वल गेलं असतं, कारण शम्मी कपूरची साईज एवढी वाढलेली होती. पण मला सिनेमाचा विषय आला म्हणून तुला अस्वलाने पण नाच केला असतं कदाचित. मिलिंद, तुला हॉलिवूडची ऑफर आली, म्हणजे तुझ्या एकंदर पर्सनॅलिटीकडे पाहिल्यानंतर तू हॉलिवूडचा वाटतोच, ह्याच्याबद्दल काही माझ्या मनात शंका नाही. थँक्यू. पण ही ऑफर एक्झॅक्टली कशी आली? मला वाटतं तुला देवानंदने पण हेच सांगितलं ना? हो, माझा एक खंडाळ्याला अनेक वर्षे एक फोटो लावलेला असतो. तुम्ही गेलात त्या टनेलच्या नंतर एक हॅट लावलेला ते सॉफ्ट कॉर्नरचा फोटो असतो. तर मध्यंतरी आता देवसाहेब जायच्या आधी त्यांनी जो चार्जशीट नावाचा चित्रपट केला तेव्हा महाबळेश्वरला सगळं शूटिंग केलं होतं. आणि फ्रेडरिक्स नावाचं हॉटेल आहे, दीना आणि फ्रेडरिक्स अशी एकदम प्राचीन हॉटेल आहेत महाबळेश्वरमधली. ते फ्रेडरिक्स हे त्यांचं आवडतं देवसाहेबांचं. तर त्यांनी त्यांच्या बाजूच्या रूममध्ये मला ठेवलं होतं. आणि असं जाऊन आम्ही पहिल्या दिवशी सेटल होत होतो. मी माझे हे सगळं रूम वगैरे लावून बाहेर खुर्ची टाकून बसलो. एक 5 मिनिटात देवसाहेब आले. हॅलो मिलिंद, त्यांच्या त्या स्टाईलमध्ये एकदम माझ्याकडे बघून, आय जस्ट सॉ युअर फोटोग्राफ आउटसाइड द टनेल इन खंडाला. यू लुक हँडसम मॅन, यू लुक लाईक अ हॉलिवूड स्टार. वाय डोंट वी मेक काउबॉय फिल्म्स हिअर? मी म्हटलं साहेब तुम्ही करा ना, तुम्ही तर प्रोड्युसर असता. तुम्ही कळलं की मी आहेच म्हटलं. म्हणजे मला तेव्हा फार आनंद झाला की हा एवढा मोठा माणूस, एवढा हँडसम माणूस, आणि मला असं म्हणाला. म्हणजे मला असं मूडभर मास माझ्या अंगावर चढलं. पण एनिवे आपल्याकडे त्या टाईपचे पिक्चर बनत नाहीत आणि त्यामुळे मी आपलं माझं हॅट घालून माझ्या डिस्कवरीमध्ये ती इच्छा आणि शौक पूर्ण करून देतो. आपल्याकडचं कौबॉय म्हणजे एकतर गुराकी किंवा आपला दूधवाला. त्याच्यात मिलिंद गुडाची मिलिंद त्याच्यामध्ये त्या विषयात